हिंदवी स्वराज्याची सुरुवात सह्याद्रीच्या कुशीत मावळच्या दऱ्याखोऱ्यातूनच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांमध्ये मावळ खोऱ्यातले हे मावळेच प्रामुख्याने होते. चला या मावळच्या बोलीभाषेत एक मजेदार संवाद ऐकू. मावळच्या खोऱ्यात अजूनही दुमदुमणारा स्वराज्याचा जयघोष, महाराष्ट्राचे भव्यत्व दाखवणारे ते उत्तुंग किल्ले, बुरुज, अशाच एका जुनाट किल्ल्यात वर्षानुवर्ष राहणारं एक सरदार कुटुंब. या कुटुंबातली सरदार सोडून बाकी सर्व मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली, पण आजही सरदार सरदाराच्या पोशाखात सरदार असल्याप्रमाणे वागतात. या प्रसंगात कलाकार आहेत संजय मोरब, नरेंद्र देशपांडे आणि सौ सुवर्णा खरे. शिवशाही गेली, शाहूशाही गेली, ब्रिटिश राज्य गेलं, 21व्या वर्षाचा कालावधी याचा चालू. सुभेदार नाही हे काय इंग्रजी पोशाख, आपण इंग्रजांची गुलामगिरी करतो काय? एक तर मी सुभेदार नाही आणि या पोशाखाचा हा जो पोशाख आहे हा अपराध झालेला आहे. आणि गुलामगिरीचं असं आहे की आज खिलजी ते गांधीपर्यंत आम्हाला गुलामगिरी करण्याची सवय आहे आणि घराणेशाहीची गुलामगिरी करण्याचं आम्ही धंदेचा मानतो. आमच्या स्वराज्याच्या सुविधार आम्ही तुम्हाला मानानं करण्याचा अधिकार देऊ. अहो गप्पा, या चौकळ भात आहे. 2 वेळेच्या जेवणाची मानावा तुम्हाला. सरदार आम्हाला क्रोध नाही. सरदार तुम्ही तुमचा क्रोध, तो क्रोध तुम्हाला 2 जेवण देतो का? तुम्ही मोठ्या मुलाकडे जा, तो चांगला कमवतो, डॉक्टरकडे दाखवा. नाही, दुसऱ्यांनी टेकलेल्या तुकड्यावर सरदार करणार नाही, दुसऱ्यांच्या मेहरबानीवर करणार नाही. मग तो सरदार दुसऱ्याचा दिला म्हणून चला मला दुसऱ्या कामाला जायचंय. तू काही वाटेल का? पण लोकांचं काय, मरण आहे, जनतेचं काय? इथे स्वराज्याची अर्थ, स्वराज्याचा अर्थ या सर्वांना कळायला हवा. नवीन स्वराज्य कळायला हवे. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. या सर्व लोकांना स्वराज्यातून महत्व सांगितलं पाहिजे. चला आपण सुरुवात करतो.